नमस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त या महिन्यात आपण महिलांचे मानसिक आरोग्य समजून घेऊयात. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक महिला आली. तिची समस्या होती की तिच्या काही लक्षात राहत नाही आहे. बऱ्याच गोष्टी ती विसरते आहे. कामाच्या बऱ्याच गोष्टींमध्ये तिच्याकडून वारंवार चुका होत आहेत. ज्यावेळेस मग तिला डिटेलमध्ये विचारलं की काय लक्षात राहत नाही आहे, तर त्यावेळेस मग तिने सांगितलं की घरी काय झालं, मला माझ्या मिस्टरांनी चहा बनवायला सांगितला आणि त्यावेळेस मी पोळ्या करत होते, तर चहा द्यायचं माझ्या लक्षातूनच निघून गेलं आणि ते ऑफिसला चालल्या पण गेले. तर आता ही जी गोष्ट साधी गोष्ट आहे की कुणाकडनंही होऊ शकते. ज्यावेळेस आपण बरेचसे काम एका वेळेस करत असतो तर एखादी गोष्ट विसरू शकतो. पण त्या महिलेच्या बाबतीत काय झालं होतं की तिच्याकडून एक चुकी झाली की तिला वाटायचं मला काहीच जमत नाही आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये माझी चूक होत आहे. जसं की चहा बनवायचं राहिलं तर तिला वाटायला लागलं की माझ्याकडून कुठलंच काम होणं शक्य नाही आहे, मुलांनाही मला सांभाळता नीट येत नाही आहे, माझ्याकडून अभ्यासही होणार नाही, मी काहीच कामाचीच राहिलेली नाही आहे, असा समज तिचा बनला आणि त्याच्यामध्ये स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स कमी झाला आणि स्वतःची सेल्फ इस्टीम कमी झाली. आता ही महिला मानसिक तणावात तर नक्कीच होती, पण तिच्या एका चुकीकडे बघण्याचा तिचा जो दृष्टिकोन होता तो बाकी सगळ्यांपेक्षा थोडा वेगळा होता. आता आपण जर मानसिक तणाव किंवा मानसिक आजारांची कारणमीमांसा केली तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. पहिली बायोलॉजिकल फॅक्टर, दुसरं सायकोलॉजिकल फॅक्टर आणि तिसरा एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजे काय, तर आपली शरीर रचना, मेंदूमधले रसायनं, हार्मोन्स, जीन्स, अनुवंशिकता ह्या सगळ्या बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये येतात. आता महिलांचं बायोलॉजिकल फॅक्टर हे पुरुषांपेक्षा थोडं वेगळं आहे. हार्मोनल इम्बॅलन्स हा महिलांमध्ये जरा जास्त आहे. दुसरं मानसिक आजारावरचं कारण आहे सायकोलॉजिकल कारण. आता सायकोलॉजिकल कारणामध्ये काय येईल, जसं की आपण या महिलेचं उदाहरण बघितलं तर तिच्याकडून चूक एकच झाली होती, पण तिला काय वाटत होतं की माझ्याकडून सगळ्याच गोष्टींमध्ये चुका होत आहेत. म्हणजे हे झाला तिचा बघण्याचा दृष्टिकोन. याला आपण कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन म्हणतो. कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन म्हणजे काय, तर बेसिकली विचारांमध्ये थोडीशी गडबड. तर या केसमध्ये कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन कुठलं असू शकतं, जनरलायझेशन. एक गोष्ट आहे पण तिला ती गोष्ट सगळ्या गोष्टींमध्ये लागू करत आहे. तसंच महिलांमध्ये जास्त प्रमाणात अजून एक कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन दिसून येतं, ते म्हणजे मिनिमायझेशन. मिनिमायझेशनचं उदाहरण कसं देता येईल की जर समजा आपल्याला पेपरमध्ये छान मार्क पडले तर सहसा आपण काही लोक काय म्हणतील की अरे पेपरच सोपा होता, म्हणजे स्वतःच्या यशाला कमी करणं. तर ही गोष्ट थोडीशी महिलांमध्ये जास्त दिसून येते. कुठलीही एखादी घटना घडली, तणाव आला, तर त्या तणावाचं कारण महिला स्वतःमध्ये जास्त शोधतात. त्याच्यामुळे महिलांमध्ये मानसिक ताणतणावाची कारणं पुरुषांपेक्षा थोडी वेगळी असतात. आता तिसरं जे कारण आहे ते आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये काय येईल, तर आपलं घर, परिसर, आपली जडणघडण, आपण जिथे राहतोय तिथला समाज. तर ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक जी काही व्यवस्था आहे ती काही पूर्णपणे महिलांच्या बाजूने नाही आहे. जर आपण जगभरातला विचार केला तर जगभरामध्येही महिला असुरक्षित आहेत. जर काही स्टॅटिस्टिक काढला तर जिथे हिंसक संघर्ष होत आहेत अशा ठिकाणी, हिंसक संघर्ष म्हणजे जिथे युद्ध होत आहेत, जिथे नैसर्गिक आपत्ती आली, गृहयुद्ध आहे, तर अशा ठिकाणी जास्त प्रभावित होणारं जर पॉप्युलेशन कुणी असेल तर जवळपास 80% तर ते महिला आणि लहान मुलं आहेत. जवळपास 5 पैकी एका महिलावरती बलात्कार झालेला असतो किंवा लैंगिक छळाला तिला सामोरे जावं लागलेलं असतं. तर याच्यामुळे महिलांचं मानसिक स्वास्थ्य थोडंसं नाजूकच आहे.
जर आपण महिलांच्या मानसिक आजारांबद्दल बोललो तर नैराश्य महिलांमध्ये दुप्पट आहे पुरुषांच्या प्रमाणात. जे काही आपण अतिचिंता म्हणतो, अँक्झायटी म्हणतो, ते 2 ते 3 पट जास्त आहे. परत ज्याला आपण सोमॅटिक कंप्लेंट म्हणतो, मांसपेशींचं दुखणं, ते महिलांमध्ये जास्त आहे. महिलांमध्ये सांधिवात हा 50% जास्त आहे आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे आजार जे आहेत ते जवळपास 85% महिलांमध्ये जास्त आहे. तर आता महिलांना जे काही मानसिक आजार होतात किंवा जे काही मानसिक तणाव येतात किंवा मानसिक समस्या आहेत, तर त्या काही जे काही त्यांना नैसर्गिकरित्या आयुष्यात वेगवेगळ्या पडावांवरती जावं लागतं, ते पण कारणीभूत आहेत. जसे की प्रौढावस्था, मासिक पाळी, लग्न, प्रेग्नन्सी, बाळंतपण, रजोवृत्ती, या सगळ्या पडावांशी रिलेटेड पण काही मानसिक आजार आहेत. तर आपण पुढच्या भागामध्ये मासिक पाळी आणि मासिक पाळी संबंधितील मानसिक आजार काय आहेत हे बघूयात. आजच्यासाठी धन्यवाद.